नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवरती उनाड लोक. आज आमचा आहे ट्रिपचा 3रा दिवस आणि आम्ही आता चाललो आहोत कास पठारला, जे आमचा प्लॅनचा ऍक्च्युली मेन अट्रॅक्शन होतं. सो आता आम्ही तिकडे जात आहोत. तर आधीचे 2 व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेच असतील, ज्याच्यामध्ये आम्ही बाकीचे लोकेशन्स कव्हर केलेले आहेत. तर आज आम्ही कासवरती चाललोय, तर तिथे जाण्याचे डिटेल्स वगैरे आम्ही सर्व व्हिडिओमध्ये शेअर करून देऊ. चला, पहिलंच लेट झालंय, 9:30 झाले. चला, घाई नाही तर बॉस फोन येतोय मला. आज लॉग इन आहे, साताऱ्यावरनं लॉग इन यायचं बघतोय. चल, इथे नाश्ता केलेला आहे. काल जे मी तुम्हाला प्लेस सांगितलेला ते येवले बेस्ट वडापाव, 1 नंबर आहे प्लेस. नाश्त्यासाठी 1 नंबर आहे प्लेस, टेस्ट 1 नंबर आहे. वाईला आले तर तुम्ही खाऊ शकता इकडे. आम्ही आता चाललोय पुढे. वाईमध्ये नाश्ता झाल्यानंतर आम्ही बँगलोर हायवे पकडला आणि आम्ही पोचलो सातारा सिटीमध्ये. सातारा सिटी ही ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखली जाते. कास पठारकडे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथून वळसा घालून राजपथ रोड हा पकडायचा आहे. मार्गावरती पुढे जाता आपल्याला दिसून येतो अजिंक्य तारा हा किल्ला. या किल्ल्याला अभेद्य तारा असेही म्हटले जाते. शिलाहार वंशाच्या राजा भोजने 12व्या शतकात या किल्ल्याची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये हा किल्ला विजापूर सल्तनतीकडून जिंकला. हा किल्ला सातारा शहराभोवती असलेल्या 7 पर्वतांपैकी एकावर आहे. कास पठारावर जाण्याचा मार्ग आणि त्या शेजारी हिरवीगार चादर पसरलेला असा सह्याद्रीचा पर्वतरांगा पाहून आमची जी एक्साइटमेंट लेवल होती कासकडे जाण्याची ती अजून वाढली. वाटेमध्ये वेदर थोडंसं ढगाळ झालेलं. ढगाळ वातावरण पाहून आम्हाला वाटलं की आज पाऊस पडतो की काय, कारण कास पठारवरची फुलं हे पाहण्यासाठी जर वेदर क्लिअर असेल तर तो जो बहर आहे अजून खुलून दिसतो. कास पठार हे सातारा जिल्ह्यातील एक युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे, जे सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान विविध फुलांनी आकर्षक रंगांनी बहरते. समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर असलेले हे पठार 850हून अधिक प्रकारच्या वनस्पतींनी नटलेले आहे. फुलांव्यतिरिक्त कास पठार हे कास तलावासाठी देखील प्रसिद्ध आहे, कारण या तलावातूनच सातारा शहराला पाणी पुरवठा होतो. गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत आता पार्किंगमध्ये. कासच्या पार्किंगला आता इथे गाडी आम्ही पार्क करून मग पुढे इथनं वरती जे पण स्पॉट्स आहेत तिकडे जावं लागतं. आणि वॉक असेल किंवा ह्यांची एक तिथे बस पण आहे, तर त्याचा इन्फॉ आम्ही चेक करून आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही आलो आहे आता कास पार्किंगमध्ये. गाडी पार्क केली आहे इकडून. इथं बसची लाईन आहे बघा. ह्या साईडला बस आहे त्यांचे, जे सर्व स्पॉट्सवरती घेऊन जातात. तर इथून आपल्याला आता बस आम्ही इथे पकडू आणि मग जाणार आम्ही स्पॉट्सवरती. इथे काही शॉप्स पण आहेत, तुम्ही येऊ शकता. खाण्यापिण्याची सोय आहे, पण थोडंसं महाग मिळेल, त्याची काळजी घ्या. गार लागते खूप जास्त. बोलत नाही आता. बस मध्ये आम्ही बसलोय आता. चल मागे. जागा मिळालेली आहे. कसे आहात सगळे? मस्त. कुठून आले तुम्ही? सोलापूर, सातारा. अच्छा. लाईक आणि सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करा. लाईक आणि सबस्क्राइब करा आणि कमेंट द्या. आणि जास्त शेअर करा. गिफ्ट. लाईक करा, फॉलो करा. आता पोहोचतोय स्पॉट वरती. सगळीकडे फेन्सिंग वगैरे केलेलं आहे. जिथे जिथे वेगवेगळे फुलं येतात ना तिकडे फेन्सिंग केलेलं आहे. तर आता पुढे बघूया आपण कसं काय आहे व्ह्यू. कारण फॉग खूप आहे, त्यामुळे किती प्रमाणात फुलं दिसतील आय डोंट नो. लेट्स सी.
चलो गाइस अपन पहुंच गए हे कास पठार. वेदर एकदम कूल आहे. तर बघूया इकडे वेदर एक नंबर आहे. इथे मजा येणार आहे. गाइस इथे डूज अँड डोंट्स लिहिले आहेत तर ते फॉलो करा प्लीज. एंडलेस वेदर असं संपतच नाही आहे. फ्लॅट सरफेस आहे पूर्ण. सगळीकडे इथे फुलं आहेत. ही जांभळ्या रंगाची फुलं तुम्ही बघू शकता. ही आहेत कुठली अंक्या? चिरड्याची. कोकणात ह्या फुलांना चिरडा म्हणतात. हे बघा ही फुलं जी दाखवली तर तुम्हाला ही गौरी जेव्हा आगमन होते तेव्हा गौरीसाठी वापरली जातात ही फुलं. स्वतः हे ठिकठिकाणी ते वेगवेगळी नाव आहेत ॲक्च्युली. की कोकणामध्ये आम्ही चिरडा बोलतो, काही लोक तिरडा बोलतात. तर असा प्रकार आहे. अजून इथे पुढे दुसरी फुलं पण असतील. बघूया. पिंक येलो कॉम्बिनेशन झालं. गाइस बघू शकता अबोलिमा म्हणून फूल आहे. खूप बारीक बारीक फुल आहेत. ते गाडी घेतलं तर ते एकदम प्रॉपर तुम्हाला माहिती देऊ शकतात. गाइस आपण मगाशी जी सफेद फुलं बघितली ना बारीक बारीक होती त्याला धनगर फेटा बोलतात. गाइस हे बघा हे फुल जे आहे याला मिकी माऊसचं फुल बोलतात. गाइस इथे वरती आले तर नाश्त्याची सोय पण आहे. गावातली बायका इथे येऊन पिठलं भाकरी वगैरे विकतात तर तुम्ही घेऊ शकता. आपण जे आता सफेद फूल बघितलं ना त्याला जंगली आलं असं म्हणतात. त्याला खाली असा गोंडासारखं असं असतं आणि वरती असे सफेद पाकळ्या आहेत. ते दिसायला ॲक्च्युली मस्त दिसतं. आणि ह्या साईडला जे आहे तिकडे हे चिरड्याचीच आहेत फुलं ॲक्च्युली पिंक कलरची. ते फुलं आहेत सोनकीची फुलं आहेत गाईस. इथे आल्यानंतर तुम्ही हा जो मॅप बघू शकता त्याप्रमाणे तुम्ही जे आहे विजिट करू शकता कुठे जायचं आहे तिथे. ती धनगरपेठेची फुलं अशी सहजासहजी डोळ्याने दिसत नाही पण जेव्हा बाकीच्या फुलांच्या मध्ये मध्ये जेव्हा ती दिसत ना तेव्हा एक असं पूर्ण चादर अशी मस्त दिसत येते. फुलाचं नाव आहे सातारा वायू तुरा. पठारच्या ज्या अपोजिट साईडला आलं की इकडे एक तळ आहे जिथे फेन्सिंग नाही आहे. तर इथे पण अशा तळ्याच्या शेजारी भरपूर असं बघर आलेलं आहे. या बाजूला तुम्ही जे येऊन ते विजिट करू शकता. फोटो वगैरे काढायचे असेल तर इथे चांगले निघतील ॲक्च्युली. पोज देतात. तयारी चालू आहे. टेक टेक टेकला काय साईराज असं वाटतं ट्रेन मध्ये बसलाय 4थ्या सीटवर.
तर गाईज आम्ही आता इथून निघत आहोत कारण आमचा फोटो सेशन झालेला आहे. अपुरा फोटो सेशन झालेला आहे ऍक्च्युली कारण सारखा फॉग येतोय. काचपटारला कोणी येऊ नका, व्यर्थ आहे. सगळीकडे फेन्सिंग आहे, अजिबात फोटोशूट करायला भेटत नाहीये. जिथे जिथे फ्लावर्स आहेत तिथे सर्वीकडे फेन्सिंग आहे. साईराज क्या नंबर येतोय का? कितवा नंबर आहे? वेटिंग लिस्ट कोकण कन्या एक्सप्रेस. शाळेची सहल. तर आमचा कास पठार फिरून झालेला आहे. आता आम्ही चाललोय बसच्या इथे. बस पकडणार, पार्किंग मध्ये जाणार आणि तिकडून मग आम्ही जाऊ परत खाली आणि मग तिकडे गेल्यानंतर बघू जेवणाची काय आज सोय होते. येताना परत आम्हाला कालचा जो हॉटेल आहे त्याची ब्रांच दिसली तर लेट्स सी तिकडे ट्राय करणार का. आज वार आहे ना, सोमवार आहे, त्यामुळे नॉनव्हेज खाऊ नाही देणार, व्हेज खाणार. आज दाल खिचडी आणि पापड. हे आज कुठल्या हॉटेलला जायचं? डॉमिनोज पिझ्झा. ऍक्च्युली आमची 2-3 दिवसापासून इच्छा पण आहे ट्रिपला चालू झाल्यापासून की आम्हाला पिझ्झा खायचा आहे. आम्ही रोज रोटी भाजी आणि राईसच खातो. हा, त्यामुळे आम्हाला जरा आता चेंज पाहिजे. सो आम्ही आज पिझ्झा शोधू. जर सापडला तर वेल अँड गुड, नाही तर मग आहे आपली चटणी भाकर. पिठलं भाकर, सॉरी पिठलं भाकर. चटणी पण देतात लसणाची, मला माहिती आहे, लोकांना माहिती नाही काय पण बोलतात. लसणाची चटणी झाली आहे, झणझणीत झाली ती पण. असा जाळ, तोंडात जाळ होता, जाळ. काहीच आम्ही आता चाललोय ह्या लोकेशनला जिथे आम्ही मगाशी बसमधून आलो. तिथे आम्ही बसनी आता परत रिटर्न जाणार आणि तिकडे लांब तुम्हाला दिसत असेल आय गेस, एक मिनिट, तिच्या गाड्या येतात बघा त्या बाजूने. तिथे त्या साईडला तिथे तो रस्ता जातो. पुढे कास गाव म्हणून आहे आणि तिकडे कास लेक पण आहे. बट आता आम्ही ते नाही जाऊ कारण फॉग आलाय सगळीकडे आणि थोडं गारटलंय पण सगळे. गाणं पण जाना नाही लागेल तिकडे. माझ्या काय काय हा. सो आम्ही आता आलो आहोत हॉटेल मानसमध्ये. आम्ही जिथे काल डिनर केलं तिकडेच आलो आहोत कारण ऑन द वे दुसरे हॉटेल्स होते बट तिकडे गर्दी पण नव्हती आणि माहीत नाही ना कसं मिळतं या साईडला काय जेवण त्याप्रमाणे, म्हणून आम्ही रिस्क नाही घेत आहे. उगाच तब्येत वगैरे बिघडेल कारण 3 दिवस झाले बाहेर खातोय. सो आम्ही आता मानसमध्ये आता जेवणार आणि मग आम्ही परत बॉम्बेला निघणार आहोत. तर आता आम्ही आलो आहोत दुपारच्या लंच नंतर डायरेक्ट आता रात्री मुंबई पुणे हायवेला फूड मॉलला आम्ही थांबलोय. आता जरा रिफ्रेशमेंट कॉफी वगैरे घेऊ. मागचे तर काय गाडी झोपा काढतात त्यामुळे काही टेन्शनच नाही त्यांना. डोळे जमत होते म्हणून. डोळे जमत होते बरोबर. झोपा काढतोय, डोळे जमत होते म्हणून झोपला. आता सध्या प्रत्येकाने एक रोल प्ले केलाय. मी गाडी चालवतोय, आमचे डीजे आहेत आणि मागे 2 स्लीपिंग पार्टनर्स आहेत. नुसते झोपतायत. बरं मग तुम्ही द्या करेक्ट इन्फॉर्मेशन. हर्षदा जागी आहे, हर्षदा जागी आहे, साईराज झोप. तुझी बायको पण झोपत होती तेव्हा मागे. ती मध्ये बघा अशी झोपते की ना बाजूला पॅसेंजर सीटला अशी बसते, डोळे बनायला की अशी टुपुक काही पडते. चला आम्ही आता रिफ्रेशमेंट घेऊ आणि मग आम्ही जाऊ घरी. कुठे पण जाऊ नका.
ऍक्च्युली एक अपडेट द्यायचा राहिलाच ऍक्च्युली दुपारी, की सगळेजण आता म्हणजे ट्रेंडिंग आहे की कास पठारला चांगली फुलं आली आहेत वगैरे वगैरे सगळ्या रील्स मध्ये बघून लोक तिकडे खूप गर्दी करतात. बट ऍक्च्युली तिकडे आता सध्या जे आहे ते एवढं खास काय असं बघण्यासारखं नाहीये. म्हणजे आम्हाला तर लिटरली असं वाटलं कधीच जाऊ नका, कारण आम्ही तिकडे गेलो, आम्हाला तिथली फुलं बघून असं वाटलं की अरे ही तर आम्ही गणपतीला पण नेहमी बघतो कोकणात ऍक्च्युली. आणि हा तिकडे ते पुढे बोलला तू दिसत नाहीये. वॉचमॅन लोक असतात ना तिकडे, शिट्ट्या जाम रागाला साईडला ते लोक तिकडे वॉचमॅन लोक आहेत, तिकडे जाऊन देत नाहीत कुठे फुलांनी. काय फेन्सिंग लावले ना तिकडे. हा म्हणजे ऍक्च्युली पूर्ण त्या पठारावर असे फेन्सिंग केलेलं आहे, तर तिथे मधूनच चालायचं. तिथे तुम्हाला अलाउड जास्त फुलं आहेत तिथे जास्त फेन्सिंग आहे आणि तिथे म्हणजे तिथे तुमच्यासोबत व्यर्थ आहे. तिकडे तुमच्यासोबत एक स्कॅम होऊ शकतो माहिती. जसं की तुम्ही एंट्री फी तर घेताच, त्याच्यानंतर तुम्हाला जर त्या फुलांमध्ये जिथे कमरेपर्यंत अशी फुलं आहेत, चांगली झाडं आहेत सुटकेत, तिथे फुलं फोटो काढायचे असतील ना तर गाईड करावं लागणार. मग गाईडचे वेगळे परत पैसे पण द्यायचे. आणि असं 90% बघितलं तर फक्त आम्हाला चिरड्याची फुलंच दिसली. तेरडा म्हणजे ते कोकण आणि त्यांच्या ठिकाणी वेगवेगळं बोलतात, पण तेच एकाच टाईपची फुलं आम्हाला बहुतेक तिथे जास्त दिसली. त्याच्या व्यतिरिक्त असं जास्त पिंक मध्ये दिसतो. पिंक येल्लो फुलाला तरी नाव दिलं मिकी माऊस. आम्हाला तर ठीक आहे, ओव्हरऑल असं सांगतोय जाऊ नका, पण जायचं असेल तर तुम्ही कुठे रायरेश्वर तिथे म्हणजे सजेस्ट करतात लोक रायरेश्वर, पण आता माहित नाही तिकडे एवढं सजेशन चाललंय म्हणजे तिथे पण गर्दी असणारच. पण रायरेश्वरावरती चांगला व्ह्यू आहे ना तिथे. ऍक्च्युली तिथे बघण्यासारखं आहे खूप गोष्टी. नेक्स्ट टाइम आम्ही कधी गेलो आम्ही आधी जातो तिथे, आम्ही रिव्ह्यूज देतो, त्यानंतर तुम्ही विचार करा. चलो, सो आजचा आम्ही आता व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नंतर कधीतरी पुढच्या एका ट्रिपमध्ये. बाय 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 टाटा. अरे लाईट पण बंद झाली. आम्ही रिफ्रेशमेंट घ्यायला आलो आणि इथे आम्हाला सापडला गरबा. गाणी लावले तो नाचत नाही. सो आम्ही आता ठरवतो मागे डॉमिनोज आहे, पिझ्झा खाऊ आणि घरी जाऊ. आजचा गरबा मिस झाला, फर्स्ट डे होता. जाऊ दे नेक्स्ट टाइम.